जळगावमध्ये एका ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। लोकसेवक स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले। जळगाव येथील धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या प्रांगणात हा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीषदादा चौधरी आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा नेते धनंजय चौधरी यांनी हा केवळ पुतळ्याचा नव्हे तर विचारांच्या अनावरणाचा सोहळा असल्याचे सांगितले। आजचा कार्यक्रम हा बाळासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरणाचा जरी असला तरी कार्यक्रमाचं प्रमुख म्हणजे फक्त एका दगडाच्या आकृतीचं अनावरण नाही, विचारांचं अनावरण आणि त्या वैचारिक दृष्टिकोनाचं अवगीकरण जे आहे ते आज इकडे धनाजी नाना विद्या प्रबोधिनीमध्ये पार पडते। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवरांचे मी स्वर्गवासी लोकसेवक मधुकरराव चौधरी पुतळा अनावरण समितीच्या वतीने तसेच धनाजी नाना विद्या प्रबोधिनी जळगाव यांच्या वतीने आपल्या सर्वांचं कार्यक्रमास हार्दिक स्वागत करतो। आपण सर्वांनी इतका वेळ काढून भर पावसात सुद्धा बाळासाहेबांच्या आदरापोटी, बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आपण सर्व उपस्थित झालात, म्हणून आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत मोठे विधान केले। त्यांनी म्हटले की धनाजी नाना यांचा वारसा शिरीषदादांनंतर धनंजय चौधरी समर्थपणे पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बाळासाहेबांनी सांगितले की धनंजयवरती फार मोठी जबाबदारी आहे। धनाजी नाना चौधरी, बाळासाहेब चौधरी, त्याचप्रमाणे शिरीषदादा चौधरी यांनी जे काम केलेलं आहे ते काम पुढे नेऊन पुनश्च एकदा बाळासाहेब मधुकरराव चौधरींची आठवण या राज्याला, या देशाला येईल असं काम पुढे त्यांना न्यायचं आहे। आणि मला बाळासाहेबांचं त्याचप्रमाणे शिरीषदादा, धनंजय यांचंही कौतुक करू इच्छितो मी की बाळासाहेबांनी तर खिरोड्याला ते राहिले शेवटपर्यंत। आणि आज आम्ही बघतो की कोणी जिल्हा परिषदेचा जरी सदस्य निवडून आला तर अमरावतीला, बाकीच्या ठिकाणी मला माहीत नाही पण अमरावतीची माहिती आहे की जिल्हा परिषदेचा मेंबर झाल्या वर्ष 2 वर्षामध्ये अमरावतीला सगळ्यांचं घर होऊन जातात आणि मतदारसंघ जो आहे तो व्हिजिटिंग असतो। परंतु बाळासाहेबांनी त्याचप्रमाणे शिरीषदादांनी खिरोडा सोडला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जळगावला घर केलं नाही, याबद्दल त्यांचा जेवढा त्यागाचं आपण कौतुक करावं ते कमी आहे। मगाशी अरुणाबाईंची ओळख करून दिली त्यांनी आणि त्या आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्य आहेत, त्यांना विचारलं कॉलेज कुठे आहे, म्हणजे भुसावळजवळ। आणि म्हटलं तुम्ही भुसावळला राहता की खिरोदेवाने येणं जाणं करता, तर त्या रोज येणं जाणं करतात, ते किती हात आहेत ते ठरू शकले असते। जळगाव, भुसावळ इथे घर करून मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघात राहावं। आणि एवढंच नव्हे, धनंजयनीही एवढ्या कमी वयाचा असताना सुद्धा खिरोद्याला राहायचा निर्णय घेतला आणि तिथून तो जिल्ह्याचं आपलं राजकारण करत आहोत। आणि त्यामुळे मला असं वाटते की धनाजी नानांचा जो वारसा आहे समाजसेवेचा, जो वारसा बाळासाहेबांनी पुढे नेला, जो वारसा आमचे शिरीषदादा पुढे नेत आहेत, तोच वारसा निश्चितच धनंजय सुद्धा पुढे नेईल आणि चौधरी कुटुंबियांचा जो जळगाव आणि पूर्ण महाराष्ट्रावरती जो ठपा आहे तो निश्चितच कायम राहील। अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच भूदान चळवळीतील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचे सांगितले। आदरणीय बाळासाहेब, आपण मला प्रदेश अध्यक्ष म्हणून बसवलं, मात्र असेही प्रसंग येऊ शकतात की आपण ज्या पुतळ्याच्या अनावराला जायचं त्या माणसाला आपण कधी बघितलेलंच नाही किंवा आपण ओळखतच नाही, असे अपघात होऊ शकतात। मात्र या ठिकाणी मी एका पदाधिकारी या नात्याने जरी आलो असलो तरी माझा आणि मधुकरराव चौधरी साहेबांचा जो एक संबंध होता, जे एक नातं होतं,
ते गुरु शिष्याचं होतं. मी थेट स्वरूपामध्ये त्यांच्या पठडीमध्ये तयार होऊ नाही शकलो. मात्र एकलव्याच्या अनुषंगानं त्यांचा माझ्यावर झालेला संस्कार आहे हे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करू द्या. आणि त्या गुरु ऋणातून उतराई होण्याच्या अनुषंगानं या कार्यक्रमाला मी आज उपस्थित आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. हा सगळा संदर्भ आपल्यासमोर उलगडून टाकत असताना हे काय कुळ आहे, कसे लोक होते, ही कशी क्रांती झाली, याची कल्पना जरी केली तरी येणाऱ्या जीवनात आपल्याला प्रकाश मिळेल. हुजूर महोदयांनी सांगितलं, एक हताशता त्यांनी व्यक्त केली, एक नकारात्मकता आपल्याला समाजामध्ये आढळून येत आहे आणि आता काही खरं नाही इथपर्यंत त्यांनी 90मध्ये गेलेले असताना त्यांच्या हृदयातली जी कळ आहे, वेदना आहे ती आपल्या पुढे मांडली. मात्र ती सत्य जरी असली तरी आजचं अंधारून आलेलं जरी जग असलं, समाज असला तरी प्रकाशाच्या वाटावरून जाण्याकरता अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संकल्प करायचा नाही तर मग काय आमदारांच्या फोडाफोडीच्या अनुषंगानं जे काही सोहळे होतात त्याच्यामध्ये नाचून आपण आपला आनंद व्यक्त करावा का, की अजून अंधकारमय करण्याकरता आपण तिथे जावं का, कुदावं का? जिधर बम उधर हम हे सूत्र आपल्याला नाकारलं पाहिजे. पैसा फेक तमाशा दे हा तमाशा जो चालला हा थांबवला पाहिजे. आणि आज या गढूळ झालेल्या एकंदरीत समाज मनाच्या आणि राजकीय व्यवस्थेला तुरटी गढूळ पानामध्ये फिरवल्यानंतर पाणी जसं स्वच्छ होतं तसं मला वाटतं आज या पुतळ्याच्या अनावरणाच्या अनुषंगानं ही शुद्धता एका निर्माण करण्याची एक आशा अपेक्षा आणि केवळ आशा अपेक्षा नव्हे तर त्यासाठीचा आवश्यक संकल्प देखील आपण सर्वजण करूया एवढं विनम्रतेचं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनसंवाद लाईव्हला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.